सह्याद्रीच्या कुशीत कोसळणारे शुभ्र जलप्रपात, हिरवाईनं नटलेले डोंगर, धुक्याची चादर आणि रिमझिम सरींची साथ. पावसाळा सुरू होताच राधानगरी तालुका अक्षरशः निसर्गप्रेमींचं आकर्षण ठरतोय. विशेष म्हणजे वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या राऊतवाडी धबधब्यावर दररोज हजारो पर्यटकांची गर्दी होतीये. या निसर्गरम्य ठिकाणी आनंद, उत्साह आणि सेल्फींची अक्षरशः रेलचल पाहायला मिळतीये. निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेताना पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षिततेची तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. प्रशासनाच्या सूचनांचं पालन करूनच पर्यटनाचा आनंद लुटावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येतंय. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गाचा मुक्त आविष्कार अनुभवायला लावणाऱ्या राऊतवाडी धबधब्यावरून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी. राधानगरी म्हणलं की हमखास पाऊस, परंतु यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस उशिरा सुरू झाला आणि काही काळ पाऊस थांबला आणि आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा पावसाने सुरुवात केलेली आहे. काल जवळपास 119 मिलीमीटरहून अधिक पाऊस झालेला आहे. आता राधानगरी तालुक्यातील सर्वच ओढे, नाले आणि धबधबे हे ओसंडून वाहत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. दाट धुके आणि पडणारा पाऊस पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक हे राधानगरीमध्ये येत आहेत. आज रविवार असल्यामुळं राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी इथल्या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि इथं आल्यानंतर पर्यटक इथला दाट धुके आणि पडणारा उंच कड्याकापर्यंत पडणारा धबधब्याचे पाणी आणि पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत. आज इथे एक फॅमिली आहे, त्यांच्याकडून आपण इथला अनुभव जाणून घेऊयात. काय सांगाल? आठवड्याभराच्या कामाच्या या दगदगीच्या जीवनातून एक विश्रांती मिळवण्यासाठी कोल्हापुरातलं एक निसर्गरम्य ठिकाण हे राधानगरी आहे आणि राधानगरीमधलं हा राऊतवाडी धबधबा आहे. हा फिरण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी खूप छान आहे. इथं शासनाने चांगल्या पद्धतीनं सोय केलेली आहे. फॅमिलीसाठी आपण इथं एकत्र एन्जॉय करण्यासाठी येऊ शकतो. हा धबधबा म्हणजे जास्त रिस्की पण नाही आहे. आपण चांगल्या पद्धतीनं हा धबधबा एन्जॉय करू शकतो आहे. फक्त महिलांच्यासाठी थोडं चेंजिंग रूमची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली पाहिजे, जेणेकरून इथं येणारा जो काही मोठा जनसमुदाय आहे त्यांची सोय चांगल्या पद्धतीनं होईल. ताई, काय सांगाल तुम्ही? खूप छान निसर्गरम्य असा परिसर आहे आणि आपल्या शाहू महाराजांच्या सान्निध्यात असलेलं हे प्रभावी क्षेत्र वाटतं आणि फॅमिलीच्या दृष्टिकोनातून खूपच छान आहे. पण जसं की यांनी म्हटलं, महिलांच्या आणि वृद्ध माणसांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काहीतरी जे पाऊल उचललं पाहिजे. आणि बऱ्याचदा असं असतं की काही टवाळकी मुलं म्हणा, ग्रुप म्हणा, त्यामुळे जो काही त्रास चांगल्या फॅमिलीला किंवा मुलींना वगैरे होऊ शकतो, त्या बाबतीत जरा खबरदारी घेतली गेली पाहिजे. इथल्या स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनानं पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? थोड्या प्रमाणात आहे, पण आता ती गर्दीच तशी आहे, त्यामुळे आपण अजून थोडी त्या प्रमाणात पाऊल उचललं पाहिजे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून थोडेफार बदल केले पाहिजे. बाकी सगळं खूप छान आहे. या धबधब्यावरती आल्यानंतर चहाच्या टपऱ्या, त्याचबरोबर कणीस, उकडलेली कणसं, अशा वेगवेगळ्या प्रकारचं खाद्य संस्कृतीचा देखील अनुभव घेता येतोय. इथे पर्यटकांच्याकडून त्याबद्दल जाणून घ्या. काय सांगाल? इथं चांगल्या प्रमाणे आता म्हणजे पर्यटकांची जी वाढती गर्दी पाहता इथे चांगल्या पद्धतीने आता म्हणजे खाण्याचे किंवा इतर पदार्थांची पण चांगली सोय आहे. फक्त वाहतुकीचे जरासं नियंत्रणासाठी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत आणि महिलांसाठी पण थोडंसं चेंजिंग रूमसाठीचं जरासा इथं बराच अभाव दिसतो आहे. पण चेंजिंग रूम वाढवले तर तो पण जरासा हे होईल आणि चांगल्या पद्धतीने पर्यटकांची सोय इथं होईल. छान वाटतंय. आम्ही 50-60 किलोमीटर लांबटनं आलं आहे. आम्हाला बरं वाटतं. हे असं नॅचरल काय इथं चांगलं वाटतं बघायला. इथं आणखीन काय सुविधा पुरवाव्या असं वाटतं तुम्हाला? अजून चांगलं सुविधा करू शकतोय. अजून काय थोड्या ठिकाणी चांगला वॉशरूम आणि काय चेंजिंग रूम आणि काय बाथरूम ते सगळं केलं तर बरं होते. जॅकेट पण ठेवलं तर बरं वाटतं. ताई, काय सांगाल? तुम्हाला काय वाटतंय? जॅकेट्स पण ठेवले नाही तर पाणीमध्ये घ्यायला अजून चांगलं वाटते. काय सेफ्टी असते, भीती येत नाही. आणि वॉशरूम सगळे अजून जरा चांगलं पाहिजे. अजून जरा प्रिमायसिस चांगलं केले तर अजून खूप छान वाटतं. इथं आल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला? मला तर लई सॅटिस्फाईड झाले. एकदम आनंद आले मला. लई मस्त आहे धबधबा आणि एकदम नॅचरल आणि जवळ पण आहे ना, नजदीक से देख सकते हैं ना, तो इट्स व्हेरी नाईस. श्री छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला राधानगरी तालुका, या तालुक्यातील प्रत्येक निसर्ग हा पर्यटकांना वेगळ्या अनुभूती देत असतो.
राधानगरी तालुक्यातील जे राऊतवाडी धबधबा आहे हा प्रसिद्ध असा धबधबा आहे. या ठिकाणी शासनाकडून विविध विकास कामं झालेली आहेत, परंतु महिलांच्या दृष्टीनं, वृद्धांच्या दृष्टीनं आणि तरुणांच्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रकारचा विकास झाला पाहिजे अशी मागणीसुद्धा पर्यटकांच्याकडून होत आहे. त्या दृष्टीनं शासनानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.